ओके, तर आता आपण ऐहोलेला पोचलेलो आहोत. जसं मी तुम्हाला दाखवलं आता, आपण आलेलं आहे दुर्गा मंदिराच्या इथे. आणि असं बघायला गेलं तर कार्विंग खूप मोठ्या प्रमाणात दिसतं या मंदिरावरती. आता तुम्हाला मी जे दाखवलं असं बघून वाटतं ना की बाहेरून असं पिंजऱ्यासारखं बनलेलं आहे आणि आत असं मंदिराचं गर्भगृह. हे वरती दिसतं तुम्हाला नाग देवतात वाटतं कुंडलीमध्ये. आणि हे बघा नक्षीकाम बघा तुम्ही. तुम्हाला इकडे बरेच काही इव्हेंट्स बघायला मिळू शकतात. मग ते रामायणातले इव्हेंट झाले किंवा आपलं नरसिंहवाले इव्हेंट झाले, त्यांनी इकडे असे ते कोरलेले आहेत. फॉर एक्झाम्पल बघा तुम्हाला दाखवतो मी. हे दिसतंय, हे बघा, हे नरसिंहचा जो इव्हेंट झालेला होता हे आहे. त्याचे बऱ्याच गोष्टी तुम्हाला बघायला मिळतील. हे झालं किंवा हे बघा तुम्हाला हा डोअर दिसतं, इकडे पण बघा काय कार्विंग केले आहे आणि अतिशय सुंदर दिसतं ही कार्विंग. ही बघा, सही ना. आता आपण आलेलो आहोत लाट खान मंदिराच्या इकडे. आणि जर तुम्ही पिलर्स बघतील ना ह्याचे, हे बघून घ्या, हे जॉईंट नाही आहेत, हे मध्ये सेटल केलेत. भारी ना राव. हे बघा, म्हणजे या पद्धतीने हे सेटल केले असावेत असं. आता आपण आलेलो आहोत चक्र मंदिर. म्हणजे तुम्ही पॅटर्न बघतील ना, माहीत ना ते एकावरती एक ठेवून लॉकिंग सिस्टम केलेली आहे की कशी, पण बाकी हे बघा इकडे देखील तसेच आहेत. हे बॅलन्स करून ठेवले आहेत पिलर, म्हणजे काय हे जॉईंट नाही आहे कुठून. आणि बघतील ऑलमोस्ट बरेच पिलर आहेत इकडे, पण सगळे त्याच प्रकारे एक सपोर्ट म्हणून कसं देतो आपण तसं दिलं आहे. भारी ना राव. ओके काय सर, आता आपण पोचलेलो आहोत रावण पहाडी इथे. आणि तुम्ही बघू शकतात माझ्या मागे हे एका दगडामध्ये असं बोलू शकतो की आतमध्ये कोरलेलं आहे. तर असं आता जाऊया आतमध्ये. आणि तुम्ही वरती पण बघतील ना, असे वरती असे दगड बोलले होते मोठे मोठे असे बॅलन्स करून ठेवलेत वरती दगड. बघा बॅलन्स झाला ना राव, सही ना. चला हे बघा, आणि समोर शिवलिंग. आणि एक अमेझिंग एक गोष्ट दाखवू तुम्हाला. हे बघा काय दिसत आहे राव. हे बघा शिव तांडव करताना ची शिल्पकृती. तर असं काहीतरी आहे आपलं रावण पहाडी, रावणा पहाडी, आवना पहाडी देखील बोलतात. तर हे असं. तर आय होप तुम्हाला आवडलं असेल. आता ऐहोल्यातला अजून एक स्पॉट बाकी आहे आपला, आपण त्याच्याच दिशेने चाललो आहे. तर चला.
ओके, तर आता आपण आलेलो आहोत मल्लिकार्जुन टेम्पलच्या जवळ आणि बोलू होते इकडे 900 700 मीटरवरती मंदिरं बरीच बनलेली आहेत. त्याच्यामुळे मग असंच समजून येत नाही की ह्याच्यातलं एकदम पाहण्यासारखं मंदिर किंवा अजून काय. त्याच्यामुळे अशी मंदिरं दिसतात आहेत ना चांगली त्याच्यावरती त्या बेसवरती आम्ही इकडे येतो आहे आणि बघतो आहे. तर हे बघा, हे मल्लिकार्जुन मंदिर आणि टॉपला पण काहीतरी दिसतंय, फोर्ट आहे की काय समजून नाही येत आहे. चालुक्य शैलीमध्ये हे असं मंदिर बांधलेलं आहे आणि बघतील तर जरासं वेगळं वाटतं आहे, कारण ह्याचा टॉप तुम्हाला दाखवतो. हा बघा, असे खाचे म्हटलं तसं दिसतं एकदम. आणि असं बघायला गेलं तर एकदम शांतता आहे इकडे. तर ओके गाईस, आता आपण आलेलो आहोत पट्टदकल येथे. पट्टदकलमध्ये आपण आलेलो आहोत विरूपाक्ष टेम्पल बघायला. एक तुम्ही बघतील विरूपाक्ष टेम्पल हम्पीमध्ये आहे आणि एक विरूपाक्ष टेम्पल या साईडला आहे जे आपण आज बघायला आलो. आणि हे बघा एरिया बघा, दिसतं ना, मोठं वाटतंय. तर जाते जरा बघून येऊया हे विरूपाक्ष टेम्पल कसं आहे ते. क्लास वाटतंय खरं सांगायला गेलं तर इकडे असं बघायला गेलं तर 3 मंदिर आहेत इकडे. मल्लिकार्जुन मंदिर, त्याच्यानंतर आहे गलकनाथ मंदिर आणि तिसरं संगमेश्वर मंदिर. त्याच्यामुळे एवढं भव्य आणि एवढं सुंदर दिसत आहे. आणि हेच बघा, दिसतंय का, त्या सुरेख वाटतं ना. ओके, तर जे समोर दिसतंय ना मंदिर, ते काशी विश्वेश्वर मंदिर आहे. ते असं इतिहास किंवा ते इतिहासकार असे बोलतात की ॲक्च्युली हे मंदिर बांधण्यामागचा हेतू म्हणजे असं बघायला गेलं तर पट्टदकल मध्ये त्यांना एक मंदिराचा मोठा समूह असा दाखवायचा होता. त्याच्यामुळे हा पूर्ण तुम्ही बघू शकतात की तुम्हाला इकडे खूप भव्य प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात मंदिरं दिसून येतील. आणि असं म्हटलंही जातं की विरूपाक्ष आणि मल्लिकार्जुन मंदिरानंतर काशी विश्वेश्वर हे मंदिर बांधण्यात आलं आहे. तर हे बघा, इकडे तुम्हाला विविध प्रकारचे शिल्प बघायला मिळतील किंवा कलाकृती बघायला मिळतील, नर्तिका आणि अजून बाकी गोष्टी. तर हे असं मंदिर आहे. तर हे बघा, मुख्य गर्भगृहामध्ये महादेव. सुंदर दिसतं ना. अंधार आहे त्याच्यामुळे स्पष्ट दाखवू शकत नाही. ओके, तर आता आपण आलेलो आहोत मल्लिकार्जुन मंदिराच्या जवळ, जे काशी विश्वेश्वर मंदिराच्या बाजूलाच लागतं. हे बघा, सही ना.
आणि ह्याच्यात सांगायची गोष्ट आणि दाखवण्याची गोष्ट माहिती आहे काय, आतून एवढं सुंदर दिसतंय ना मंदिर. कसं दिसतं तुम्हाला दाखवतो हे बघा. इकडे जर तुम्ही व्यवस्थित बघतील ना तर बैल आणि हत्तीचं बघायला गेलं तर मुख शेअर झालं एकाच ठिकाणी. डाव्या साईडला बघतील तुम्हाला कंप्लीट एक बैल दिसून येईल आणि जर तुम्ही उजव्या बाजूने बघतील ना तर तुम्हाला हत्ती दिसून येईल. सही ना. विचार करा त्या टायमामध्ये गोष्टी कशा काय प्लॅन केल्या असेल आणि कशा ते एक्झिक्यूट केल्या असतील. खूपच सही वाटतं आहे. आणि असे वेगवेगळे इव्हेंट्स आहेत. आता लकीली अनलकीली बोलू शकतो आपण की ऑफकोर्स हे समजून येणार नाही आपल्याला की काय ह्याच्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यासाठी ऑफकोर्स तुम्हाला गाईड तर करावंच लागेल. मे बी ते तुम्हाला युजफुल होऊ शकतो असं. पण हे बघा ना, हे आर्ट बघा, हे बघायला मिळेल का कुठे असं. अतिशय सुंदर दिसतं ना असं. बघितलं तर मध्ये दिसून येतं ना की अजूनपर्यंत हे मंदिर चालू आहे. म्हणजे अजून इकडे महादेवाची पूजा होत आहे. ज्या प्रकारे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं. विरूपक्ष मंदिर हे आहे. विरूपक्ष मंदिर आय गेस मी सांगायला विसरलो कदाचित. पण हो, आपण विरूपक्ष मंदिरात आलेलो आहेत पडतकलच्या इकडे. ठीक आहे. आणि टॉपला पण बघा ना त्याच प्रकारचं कार्विंग. तर हे असं होतं विरूपक्ष मंदिर. आय होप तुम्हाला आवडलं असेल. अजून संपलेलं नाही आहे. अजून 1-2 मंदिरं दिसतात आहेत. ते आपण करून घेऊया. सो गुड इव्हनिंग गाईज फ्रॉम बदामी. आणि बोलू शकतो की आपला हा आत्ता शेवटचा दिवस होता आणि शेवटचा सनसेट बदामीमधला. तर असा काहीतरी आहे सनसेट बघायला गेलं तर. आणि आम्ही परत अगस्त्य लेकलाच आलेलो आहोत भूतनाथ टेम्पलच्या जवळ. बोलीकडे जर एक प्रॉपर सनसेट आपल्याला करता येईल. आणि बोलू शकतो की प्रॉपर आपल्या सिरीजचा एंड करता येईल. कारण युजली मी बघायला गेलं तर मी रिटर्न जर्नी नाही दाखवत. जसं फॉर एक्झाम्पल बदामी टू मुंबई. जर मला असं वाटलं तर मग कदाचित अजून एक एपिसोड येईल. पण चान्सेस कठीण आहेत. त्याच्यामुळे बोलले की आपण इकडेच एंड करूया. तर धन्यवाद. तुम्ही माझं पूर्ण सिरीज किंवा हे जे एपिसोड्स होते ते बघितल्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभारी आहे. आणि आवडल्यास प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनल. तिथपर्यंत आपण परत नवीन सिरीजमध्ये नवीन आणि काय बोलू शकतो वेगळ्या सिरीजमध्ये लवकरच भेटूया. तिथपर्यंत राईट सेफ ट्रॅव्हल मूव.